नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना कशा प्रकारे वर्किंग करायचं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आज आपण एक्सेलचं पहिलं लेक्चर त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत। बघा, सर्वात पहिली कन्सेप्ट काय की तुम्हाला जर एक्सेलमध्ये वर्किंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती एक्सेलची फाईल घेता आली पाहिजे। म्हणजे एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ती फाईल घ्यायची कशी हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। बघा, आपण त्या ठिकाणी 3 प्रकारे ही फाईल त्या ठिकाणी घेऊ शकतो। फर्स्ट कन्सेप्ट, आपण माऊसची राईट क्लिक केल्यानंतर न्यूमध्ये आल्यानंतर इथे मायक्रोसॉफ्ट एक्सेलची फाईल मला या ठिकाणी भेटते। तुम्ही जर पाहिलं तर त्याला नाव एक त्या ठिकाणी येतं मायक्रोसॉफ्टची न्यू फाईल आहे, पण एक्सेलचं वर्कशीट तुम्हाला वर्किंग करायला भेटतं। म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगू शकता की एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना तुम्ही वर्कशीटवरती त्या ठिकाणी काम करत असता। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही स्टार बारवरती या, इथेही तुम्हाला त्या ठिकाणी एक्सेलची फाईल भेटेल। म्हणजे वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारे इथून तुम्ही फाईल घेऊ शकता। आणि तिसरी कन्सेप्ट इथे स्टार बारवरती जर सर्चच केलं EXCEL म्हणजे एक्सेल जर तुम्ही सर्च केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक्सेलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। म्हणजे अशा प्रकारे सांगायची माझी कन्सेप्ट काय की तुम्ही 3 प्रकारे ती फाईल घेऊ शकता। म्हणजे राईट क्लिक केल्यानंतर न्यूमध्ये आल्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरती तुम्हाला ती फाईल भेटेल। ठीक आहे, त्याला एक टेम्पररी नाव त्या ठिकाणी येईल। त्यानंतर इथे स्टार बारवरती वर्किंग केल्यानंतर तुम्हाला इथेही त्या ठिकाणी तुमची एक्सेलची फाईल भेटेल। इथूनही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि ती फाईल ओपन करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही जर सर्च केलं EXCEL तर त्या ठिकाणी तुम्ही इथूनही एक नवीन फाईल तुम्ही घेऊ शकता। म्हणजे एक्सेलमध्ये जर तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर तुम्हाला ह्या 3 पैकी एका प्रकारे ती एक्सेल फाईल घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता आपण या ठिकाणी पाहिलं की एक्सेलमध्ये वर्किंग केलं जेव्हा फाईल आपण घेणार आहे, फाईल घेतल्यानंतर त्या ठिकाणी फाईलला एक नाव येतं, ती मायक्रोसॉफ्टची नवीन फाईल आहे। म्हणजे थोडक्यात आपण समजू शकतो की त्या ठिकाणी एक्सेल हे मायक्रोसॉफ्टचं वर्किंग करतं। म्हणजे त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टचं वर्किंग त्या ठिकाणी एक्सेलमध्ये असताना त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टची न्यू फाईल तयार होतीये, पण एक्सेलचं ते आपल्याला वर्कशीट पाहायला भेटेल। ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी जेव्हा आपण वर्डमध्ये काम करतो तेव्हा वर्डची फाईल जेव्हा आपण घेणार आहे तेव्हा मायक्रोसॉफ्टची न्यू फाईल असती, पण वर्डचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी काम करतं। पण एक्सेलमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करत असताना तुम्हाला एक्सेलचं वर्कशीट तुम्हाला काम करताना पाहायला भेटेल। ठीक आहे, म्हणजे सांगायची माझी कन्सेप्ट काय की एक्सेलमध्ये आपण वर्कशीटवरती काम करणार आहे। बघा, राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही ओपन करू शकता, इथून डायरेक्टली त्या ठिकाणी ते एक्सेल तुम्हाला ओपन करता येईल। त्यानंतर डबल क्लिक केल्यानंतरही तुम्ही एक्सेल फाईल ओपन करू शकता। त्या ठिकाणी नवीन घ्यायची असेल न्यू घेऊ शकता, ओपन प्रिंट काढायची असेल डायरेक्ट इथूनही तुम्ही डायरेक्टली त्याची प्रिंट काढू शकता। ठीक आहे, तुम्हाला एखाद्या एक्सेल शीटची प्रिंट काढायची असेल, कट आणि कॉपी करायचं, इथून कट आणि कॉपी तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्हाला इथून कट करायचं आहे आणि त्या ठिकाणी एखाद्या फोल्डरमध्ये जर टाकायचं असेल तर तुम्ही इथून राईट क्लिक केल्यानंतर कटमध्ये या, ओपन करा, ओपन केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्टली पेस्ट करू शकता। म्हणजे ती फाईल तुम्हाला इथे आलेली दिसेल, डायरेक्टली इथून तुम्ही ती फाईल ती कट करू शकता। ती कॉपी करायची आहे म्हणजे तुम्हाला इथे पण पाहिजे आणि त्या ठिकाणी आतमध्ये पण पाहिजे, तुम्ही कॉपी आणि पेस्ट पण करू शकता। त्यामध्ये त्या ठिकाणी कॉपी आणि पेस्टचा पण ऑप्शन त्या ठिकाणी असतो। त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्ही डिलीट करायची असेल, मला फाईल ही जर डिलीट करायची आहे मी डिलीट करू शकतो। बघा, इथे डिलीटचाही ऑप्शन त्या ठिकाणी असतो। त्यानंतर रिनेम करायची आहे, म्हणजे हे नाव जे माझं आलं आहे मायक्रोसॉफ्टची न्यू फाईल आहे, पण एक्सेलचं वर्कशीट त्या ठिकाणी जे नाव मला आलं आहे ते टेम्पररी नाव या ठिकाणी मला भेटलं आहे, त्याला टेम्पररी नेम आपण त्या ठिकाणी म्हणतो। त्या ठिकाणी मी चेंज करायचं असेल तर मी चेंज करू शकतो। मी या ठिकाणी IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव त्या ठिकाणी मी त्याला देईल, एंटर करा। बघा, मला रिनेम करायचं असेल तर मी त्या ठिकाणी रिनेमही करू शकतो। प्रॉपर्टीजमध्ये जाऊन तुम्ही किती KBची फाईल आहे, केव्हा ओपन केलेली आहे, ही सगळी कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहता येईल। तुम्हाला फक्त रीड ओनली ठेवायची, रीड ओनली ठेवू शकता, हिडन करायची, हिडनही करू शकता। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये करता येईल। ठीक आहे, ही झाली एक्सटर्नल पार्ट त्या ठिकाणी झाला। आता आपण इंटरनलमध्ये वर्किंग करायला जाऊ। बघा, इंटरनलमध्ये वर्किंग करायला गेल्यानंतर पहिला हा डिस्प्ले आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं। ठीक आहे, बघा, मी फाईलला जे टायटल टाकलं होतं, जे नाव मी घेतलं होतं ते नाव मला या ठिकाणी दिसेल, म्हणून मी याला टायटल बार असं त्या ठिकाणी म्हणतो। त्यानंतर फाईल असेल, होम असेल, इन्सर्ट असेल, पेज लेआउट असेल, फॉर्म्युला असेल, डाटा असेल, रिव्ह्यू असेल आणि व्ह्यू असेल, हे सगळे टॅब म्हणून त्या ठिकाणी वर्किंग करतील, ज्याला आपण म्हणतो TAB टॅब। काय म्हणतो?
TAB टॅब असं आपण त्या ठिकाणी यांना म्हणतो. त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पॉईंटला आपण रिबन असं म्हणत असतो. काय म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक टॅबमध्ये वेगवेगळ्या रिबन्स तुम्हाला पाहायला भेटतात. मग तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला रिबन असं म्हणतात. आता रिबन RIBBON असं रिबन आपण त्या ठिकाणी त्या प्रत्येक एका पॉईंटला असं म्हणणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर याला नेम बॉक्स असं म्हणतात. नेम बॉक्स म्हणजे काय की हे जे काही तुम्हाला उभी लाईन दिसते म्हणजे हे प्रत्येक जो आहे त्या ठिकाणी दिसतोय त्या ठिकाणी त्याचं नाव तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. K12 म्हणजे K12 हे नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला बार आहे. हा फॉर्म्युला बार या ठिकाणी वर्किंग करतो. फॉर्म्युला बार कसा वर्किंग करतो हे समजून घ्या. बघा मी इथे लिहिले की 2+2+2+2+2+2+2+2+2+2 ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मी इथे 2ला प्लस प्लस करत गेलोय. माझं इथं आन्सर 22 आलंय. आता दिसतानी मला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 22 आन्सर दिसतंय. म्हणजे त्या ठिकाणी इथे दिसतानी मला त्या ठिकाणी 22 दिसतंय. परंतु आतमध्ये वर्किंग करत असताना तुम्ही जर पाहिलं तर त्यासाठी मी कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल केला हे मला त्या ठिकाणी फॉर्म्युला बारमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 15 × 20 प्लस 35 × 45 याचा आन्सर मला जर काढायचं असेल म्हणजे 1875 हे माझं आन्सर झालं. पण ते 1875 येण्यासाठी मी जो फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला मला या ठिकाणी फॉर्म्युला बारमध्ये पाहायला भेटेल. म्हणजे मला सांगायची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी वर्किंग करत असताना फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला काय वर्किंग करताय आतमध्ये कशा प्रकारे वर्किंग केलं हे जर पाहायचं असेल तर फॉर्म्युला बारवरती त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा हे उभे असतात यांना त्या ठिकाणी कॉलम म्हणतात. काय म्हणतात? कॉलम म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी ABCDEFGHIJKLMNOP किंवा STU VNWXYZ यांना आपण त्या ठिकाणी कॉलम असं म्हणणार आहे. म्हणजे उभे असतात त्यांना त्या ठिकाणी कॉलम असे म्हटले जातात आणि आडवे असतात यांना आपण त्या ठिकाणी रो म्हणणार आहे. ROW आपण रो असं त्या ठिकाणी त्यांना म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायची कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी उभे जेव्हा आपण त्या ठिकाणी वर्किंग करतो हे अशा ठिकाणी जर मी वर्किंग केलं तुम्ही जर पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे जर मी त्या ठिकाणी वर्किंग केलं तर त्या ठिकाणी मी कॉलममध्ये म्हणजे एका कॉलममध्ये वर्किंग केलं असं त्या ठिकाणी ग्राह्य धरेल. पण त्याच प्रकारे जर मी अशा प्रकारे वर्किंग केलं म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एका रो मध्ये त्या ठिकाणी वर्किंग करतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणी एका रो मध्ये आपण त्या ठिकाणी वर्किंग करणार आहे. म्हणजे आडवी असते तिला आपण रो असं म्हणतो आणि उभी असते तिला त्या ठिकाणी आपण कॉलम असं म्हणत असतो. हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करत असताना रो आणि कॉलम यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करायचंय. बघा थोडक्यात त्या ठिकाणी मला सांगायचं आहे की जिथे रो आणि कॉलम एकत्र येतो त्या ठिकाणी सेल तयार होते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिथे जिथे त्या ठिकाणी हा आपण आत्तापर्यंत याला आयत म्हणत होतो पण तो आयत नसून तो एक सेल आहे. काय आहे? सेल. म्हणजे त्या ठिकाणी CELL सेल असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. त्या ठिकाणी सेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे जे काही तुम्हाला वर्किंग करायचंय हे त्या ठिकाणी एका सेलवरती वर्किंग करायचंय. तुम्हाला एक सांगतो की एक सेल जे काम करते तेच सगळ्या सेल काम करत असतात. म्हणजे ही सेल जी काम करणार आहे तेच काम हे सेलही करणार आहे. म्हणजे एकच सेल जे काम करणार आहे तेच सगळ्या सेल त्या ठिकाणी काम करतात. ठीक आहे. म्हणजे मला सांगायची कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला सेल वाईज वर्किंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही वर्डमध्ये वर्किंग केलं तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी पेज वाईज वर्किंग होतं. म्हणजे त्या ठिकाणी वर्डमध्ये वर्किंग करत असताना एक पेज होतं आणि त्या पेजवरती तुम्हाला वर्किंग करायचं होतं. परंतु एक्सेलमध्ये त्या ठिकाणी एक सेल आहे त्या सेलवरती तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करायचं आहे. ही सेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असते. ठीक आहे. बघा एक छोटीशी कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे की त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करत असताना तुम्हाला नंबर ऑफ कॉलम किती भेटणार आणि नंबर ऑफ रो किती भेटणार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे टोटल नंबर ऑफ कॉलम मला किती भेटतात हे मला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी भरपूर कॉलम या ठिकाणी मला भेटतात. हे नंबर टोटल ऑफ नंबर किती त्या ठिकाणी असू शकतात अंदाजे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता का? म्हणजे त्या ठिकाणी टोटल किती येऊ शकतात एक अंदाजे त्या ठिकाणी आपण किती कॉलम एका शीटमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की त्या ठिकाणी मला टोटल किती त्या ठिकाणी घेता येतील हे आपल्याला त्या ठिकाणी जर पाहायचं असेल तर सगळ्यात शेवटी आपण या ठिकाणी येणार आहे कंट्रोल आणि त्या ठिकाणी लेफ्ट ॲरे दाबून आपण त्या ठिकाणी येणार आहे. इथं सगळ्यात शेवटी
XFD ही त्या ठिकाणी कॉलम आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बघा हे त्या ठिकाणी जे काही कॉलम, रो आणि सेल आहे हे मर्यादित असल्यामुळे टोटल नंबर ऑफ सेल किती, टोटल नंबर ऑफ कॉलम किती आणि टोटल नंबर ऑफ रो किती हे आपल्याला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा आपण पाहिलं की त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ त्या ठिकाणी जे काही कॉलम आहे हे XFD पर्यंत आपल्याला भेटतात. आता आपण संख्यांमध्ये मोजू की त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ कॉलम किती असतात. ठीक आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉलम आपल्याला किती पाहायला भेटतात हे आपण त्या ठिकाणी पाहू. तुम्ही पाहू शकता की टोटल नंबर ऑफ कॉलम आपल्याला 16,384 कॉलम आपल्याला त्या ठिकाणी एका शीटमध्ये त्या ठिकाणी भेटतात. म्हणजे तुम्हाला 16,385 कॉलम भेटणार नाही हे ध्यानात ठेवा. म्हणजे एका शीटमध्ये फक्त तुम्हाला 16,384 कॉलम त्या ठिकाणी पाहायला भेटतील आणि त्यावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल. त्यानंतर आपण त्या ठिकाणी रो पाहणार आहे. इथे पाहू शकता म्हणजे आपण किती रो एका शीटमध्ये घेऊ शकतो हे अंदाज आपण त्या ठिकाणी जर वर्तवला गेलो तर त्या ठिकाणी अंदाज आपण किती घेऊ शकतो. तर त्या ठिकाणी काही मुलांचा अंदाज असतो की त्या ठिकाणी जेवढे रो असतात तेवढेच कॉलम त्या ठिकाणी भेटतील. म्हणजे 16,384 आपले त्या ठिकाणी जर कॉलम असतील तर तेवढेच रो आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतात. पण आपण थोडक्यात पाहू शकतो इथे बघा 15,000 त्या ठिकाणी 16,000 17,000 18,000 म्हणजे त्याहीपेक्षा जास्त आपल्याला त्या ठिकाणी रो आपल्याला वर्किंग करायला भेटतात. म्हणजे टोटल नंबर ऑफ रो किती असू शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. बघा 24,000 25,000 26,000 म्हणजे टोटल आणखी वाढतातच आहे. म्हणजे त्या ठिकाणी किती असू शकतात टोटल अंदाज त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता का की त्या ठिकाणी किती असू शकतात. टोटल नंबर ऑफ रोज तुम्हाला किती भेटतील की वर्किंग करत असताना एक्झॅक्ट तुम्हाला कॉलम तर आपण त्या ठिकाणी पाहिले ज्याच्यामध्ये आपल्याला XFD पर्यंत भेटत होते जे की आपले त्या ठिकाणी 16,384 संख्यामध्ये होत होते. आता तुम्ही जर इथे पाहिले जर त्या ठिकाणी जे काही रोज आहे हे त्या ठिकाणी आणखीन येतच राहतात. म्हणजे त्या ठिकाणी टोटल नंबर किती असू शकतात, किती 1 लाख असू शकतात का की 50,000 असू शकतात. अंदाज आपण त्या ठिकाणी वर्तवलाच गेला तर त्या ठिकाणी किती येऊ शकतात. तर बघा सगळ्यात शेवटी आपण त्या ठिकाणी येऊ. आपल्याला टोटल जर पाहिलं तर टोटल नंबर ऑफ रोज आपल्याला 10,48,576 रोज आपल्याला या ठिकाणी एका शीटमध्ये पाहायला भेटतात. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की एका कॉलममध्ये एका शीटमध्ये तुम्हाला नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज किती पाहायला भेटतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपण थोडक्यात मग आपण काढू शकतो त्या ठिकाणी ठीक आहे. नंबर ऑफ रोज 10,48,576 नंबर ऑफ कॉलम त्या ठिकाणी 16,384. आता आपल्याला सेल काढायचे असेल तर आपण काय करणार आहे तर रो इंटू कॉलम म्हणजे 16,384 आपल्याला कॉलम या ठिकाणी भेटणार आहे. टोटल रो आपल्याला त्या ठिकाणी 10,48,576 या ठिकाणी भेटणार आहे आणि टोटल नंबर ऑफ सेल आपल्याला एवढ्या भेटणार आहे. टोटल त्या ठिकाणी कुणी वाचून दाखवलं तर त्या ठिकाणी बरे होईल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता का की ही त्या ठिकाणी संख्या कोणती आहे, किती संख्या आहे हे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता का. एकदा सांगण्याचा प्रयत्न करा थोडा. ही संख्या किती आहे म्हणजे त्या ठिकाणी किती याच्यामध्ये त्या ठिकाणी ती संख्या गेलेली आहे ती संख्या वाचता आली पाहिजे. बघा आपण थोडंसं त्या ठिकाणी त्याची साईज आपण त्या ठिकाणी वाढवून घेऊ. आपल्याला समजण्यासाठी त्याची साईज आपण त्या ठिकाणी वाढवून घेऊ. टोटल नंबर ऑफ कॉलम, टोटल नंबर ऑफ रोज आणि टोटल नंबर ऑफ सेल किती असतात हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. बघा थोडक्यात आपण समजून घेऊ. एकक दशक शतक म्हणजे 184, त्यानंतर हजार म्हणजे 9,184, त्यानंतर दशहजार आपण बघा पाहू शकतो 69,184, त्यानंतर लाख 8,69,184, त्यानंतर त्या ठिकाणी दशलाख जिच्या 98,69,184, त्यानंतर कोटी 7,98,69,184. आता दशकोटी म्हणजे 17,98,69,184
आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर कोटीनंतर असतात अब्ज, म्हणजे 7,17,98,69,69,184. आणि त्या ठिकाणी त्याच्यापुढे असतात दशअब्ज, म्हणजे आपली सेलची जी संख्या आहे ती 17,17,98,69,184 एवढी आपली त्या ठिकाणी सेलची संख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला टोटल एका शीटमध्ये टोटल नंबर ऑफ रोज, टोटल नंबर ऑफ कॉलम, टोटल नंबर ऑफ सेल हे किती भेटतात हे आज आपण त्या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा सांगू शकतो की त्या ठिकाणी रोज जर आपण पाहिलं तर 10,48,576 एवढे आपल्याला त्या ठिकाणी रोज भेटतात. त्यानंतर कॉलम आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी 16,384 एवढे कॉलम आपल्याला भेटतात. आणि टोटल नंबर ऑफ सेल जर पाहिलं तर 17,17,68,69,184 सेल मला या ठिकाणी भेटतात. बघा आता हे जे आपलं वर्किंग तयार झालं हे एक लिमिटेड वर्किंग तयार झालं, म्हणजे मी एका शीटमध्ये एवढंच वर्किंग करू शकतो, बरोबर ना. पण तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी बघा वर्डमध्ये आपण जेव्हा वर्किंग करणार आहे तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही कितीही पेजेस घेऊ शकता, म्हणजे त्या ठिकाणी पेजला कोणताही लिमिट नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एका वर्किंगमध्ये त्या ठिकाणी कितीही पेजेस घेऊ शकता. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लिमिट दिलेलं आहे की 17,17,98,69,184 एवढ्या सेल तुम्ही घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. एका शीटमध्ये तुम्हाला एवढ्याच सेल त्या ठिकाणी भेटतात. ठीक आहे. आता समजा तुमच्यासारखा एखादा हुशार असेल, ठीक आहे, म्हणजे समजा त्या ठिकाणी तुमच्यासारखा एखादा त्या ठिकाणी थोडासा हुशार असेल व्यक्ती असू शकतो, त्या ठिकाणी एखादा व्यक्ती त्या ठिकाणी थोडा जास्त हुशार असू शकतो, ठीक आहे, त्याला एवढ्या सेल पाहिजे. आता एवढ्या म्हणजे किती, तर 17,17,98,69,185 सेल त्या ठिकाणी त्यांना पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर फक्त एक सेल जास्त आहे की एवढ्या सेलची मला गरज आहे. पण एक्सेलमध्ये जर पाहिलं तर एका शीटमध्ये मला एवढ्याच भेटतात, ठीक आहे. पण मला गरज जर पाहिलं तर मला गरज त्या ठिकाणी 17,17,98,69,185 सेलची गरज आहे. तर अशा कन्सेप्टमध्ये बघा मित्रांनो आपण या ठिकाणी शीट 2 ओपन करणार आहे. काय करणार आहे, शीट 2 ओपन करणार आहे. तुम्ही जर पाहिलं मी शीट 2 ओपन केल्यानंतर मला पुन्हा तेवढेच कॉलम, त्यानंतर तेवढेच रो आणि तेवढेच सेल मला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. बघा मी शीट जर मला त्या ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त पाहिजे असेल तर मी शीट 3 ओपन करेल. मी जर त्या ठिकाणी इथं शीट ओपन करत गेलो तर माझं वर्किंग त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी करता येतं. त्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त वर्किंग मी करू शकतो. आता इथे बघा त्या ठिकाणी ह्या शीटला कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही. म्हणजे बघा तुम्ही ही कितीही शीट ओपन करू शकता. म्हणजे एकाच वेळेस मी जर म्हटलं त्या ठिकाणी मला 50 शीट ओपन करायचेत, मी एकाच वेळेस 50 शीट ओपन करू शकतो. ठीक आहे. मी म्हटलं 100 करायचेत, मी 100ही शीट ओपन करू शकतो. मी म्हटलं मला त्या ठिकाणी 2000 शीट ओपन करायच्यात, मी 2000 शीट या ठिकाणी ओपन करू शकतो. आता बघा जसं त्या ठिकाणी वर्डमध्ये तुमचं वर्किंग अनलिमिटेड होतं तसंच त्या ठिकाणी तुमचं एक्सेलमध्येही वर्किंग त्या ठिकाणी अनलिमिटेड होतं. हे त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण हा डिस्प्ले समजून घेतला. त्यानंतर आपण इथं झूम आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा शीटचा जो काही झूम आहे तो त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी किती टक्के झूम तुम्हाला पाहिजे, किती टक्के त्या ठिकाणी तुम्हाला झूम करायचे तुम्ही या ठिकाणी करू शकता. हेच वर्किंग आपण त्या ठिकाणी व्ह्यूमध्ये पण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इथं झूमची कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी येते. आपण त्या ठिकाणी त्यामध्ये झूम ही वर्किंग त्या ठिकाणी कन्सेप्ट व्यवस्थित त्या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. आता सुरुवात करू आजच्या लेक्चरला. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्ही म्हणसाल सर आत्तापर्यंत काय चाललं होतं. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे झालं ते त्या ठिकाणी आपल्याला एक्सेल कसं ओपन करायचं आणि एक्सेलमध्ये त्या ठिकाणी काय वर्किंग हा डिस्प्ले त्या ठिकाणी वर्किंग करतो हे आत्ता आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता सुरुवात करू आपण त्या ठिकाणी आपल्या लेक्चरला. त्याच्यामध्ये बघा सुरुवात आपण त्या ठिकाणी फाईलपासून करणार आहे आणि आपला शेवट जो असणार आहे तो व्ह्यूच्या मायक्रोजपर्यंत शेवट त्या ठिकाणी आपण करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी फाईल हा टॉपिक त्या ठिकाणी समजून घेऊ आणि होमचा टॉपिक आपण त्या ठिकाणी अलाईनपर्यंत त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. फाईलमध्ये या फाईलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी आहे ती होम आहे. होममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही रिसेंटली ओपन केलेला फाईल या ठिकाणी भेटतात. नवीन त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर इथून त्या ठिकाणी भेटतात. इथे बघा नवीन फाईल घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नवीन फाईल घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करता येईल. एखादं मंथली बजेट वगैरे तुम्हाला तयार करायचं आहे. मी म्हटलं की मला अटेंडन्स तयार करायची आहे. बघा मित्रांनो हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे.
त्या ठिकाणी तुम्ही इथून डायरेक्टली त्या ठिकाणी एखादं एक्सेल शीट घेऊ शकता, ते डायरेक्टली तयार करू शकता. एम्प्लॉई अटेंडन्स त्या ठिकाणी तुम्हाला इथं डायरेक्टली भेटून जातं. हे तुम्हाला घेता आलं पाहिजे. त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला सगळे फॉर्म्युले वगैरे त्याच्यावरती अप्लाय करून दिलेले असतात. त्या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युले वगैरे सगळे त्याच्यावरती भेटतात. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्या ठिकाणी कशा प्रकारे वर्किंग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भेटतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय, न्यूमध्ये या तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. इथे बघा मी म्हटलं की त्या ठिकाणी मला मंथली एक्सपेन्सेस शीट पाहिजे. एक्सपेन्सेस शीट त्या ठिकाणी मी घेणार आहे. बघा एक्सपेन्सेस शीट रिपोर्ट मला त्या ठिकाणी भेटतो. एक्सपेन्सेस रिपोर्ट मला द्यायचा असेल तर मी या ठिकाणी इथून देऊ शकतो. बघा सगळी कन्सेप्ट या ठिकाणी ॲटोमॅटिक दिलेली आहे. मला फक्त त्या ठिकाणी माझ्या वर्किंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी वर्किंग करायचं आहे. म्हणजे डायरेक्टली वर्किंग केलेली फाईलही तुम्ही त्या ठिकाणी नवीन फाईलमधून घेऊ शकता. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही तुम्हाला घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नेट असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट असेल तरच त्या ठिकाणी तुमचं हे वर्किंग होईल. बघा इथे इंटरनेट चालू आहे त्यामुळे हे सगळं ओपन होतं आहे. इंटरनेट नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वर्किंग या ठिकाणी होणार नाही आहे. तुम्हाला एखादं इनव्हॉइस त्या ठिकाणी तयार करायचं असेल, या ठिकाणी इनव्हॉइस मी म्हणेल या ठिकाणी बघा चांगले इनव्हॉइस मला या ठिकाणी डायरेक्टली येतात. मी ज्याच्यावरती डायरेक्टली वर्किंग करू शकतो. सिंपल इनव्हॉइस त्या ठिकाणी मला भेटतं. एक्सेलमध्ये एखादा इनव्हॉइस तयार करायचं असेल तरीही तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी तयार करू शकता. सगळे फॉर्म्युले वगैरे टाकून तुम्हाला तयार भेटतंय. फक्त तुम्हाला कंपनी नाव चेंज करायचं आहे. मी या ठिकाणी नाव चेंज करेल. मला जर IT करिअरचं त्या ठिकाणी एखादं इनव्हॉइस तयार करायचं असेल तर या ठिकाणी मी इनव्हॉइस तयार करू शकतो. म्हणजे सगळं वर्किंग त्या ठिकाणी मला दिलेलं आहे. फक्त मला त्या ठिकाणी चेंज करायचं आहे. सेकंड फ्लोअर अबाव आसरा लंच होम, ऑपोजिट घुमटकर पेट्रोल पंप, राजगुरुनगर. म्हणजे बघा मी फक्त माझ्या जी आहे ती इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी टाकेल. 70 35 65 67 67. बघा त्या ठिकाणी फक्त इन्व्हॉइसची डेट वगैरे मला टाकायची आहे. बिल टू या ठिकाणी टाकणार आहे. डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. 20 क्वांटिटी. बघा पुढे ॲटोमॅटिक चेंज होतं आहे. ॲटोमॅटिक फॉर्म्युला वगैरे एप राऊंडचा फॉर्म्युला, राऊंडचा त्या ठिकाणी फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे सगळं त्या ठिकाणी ॲटोमॅटिक झालेलं आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं की त्याची प्रिंट मारायची आणि त्यावरती त्या ठिकाणी वर्किंग करायचं. अशा प्रकारे एक तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला सकट त्या ठिकाणी इनव्हॉइस तुम्हाला भेटतं. तुम्ही त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आपण त्या ठिकाणी ओपनमध्ये येऊ. आता समजा मी काल एखादी फाईल वर्किंग केली असेल आणि आज मला पुन्हा त्यामध्ये वर्किंग करायचं आहे तर त्या ठिकाणी मी ती फाईल ओपन करू शकतो. त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो. ठीक आहे. इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन वगैरे पाहू शकता. सेव्ह करायचं आहे. तुम्ही जेवढं वर्किंग केलं आहे तेवढं सेव्ह करून ठेवायचं आहे. मला त्या ठिकाणी बघा मी इथं काही वर्किंग केलं आहे, मला इथपर्यंत वर्किंग केलेलं मला सेव्ह करून ठेवायचं आहे. मी सेव्ह करून ठेवू शकतो. ठीक आहे. आणि सेव्हेज म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पाथला सेव्ह करून ठेवायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघा मला एखाद्या फोल्डरमध्ये त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचं आहे. माझा मी स्वतःचा एखादा फोल्डर त्या ठिकाणी तयार केला आणि मला त्या फोल्डरमध्ये जर ठेवायचं असेल तर मी या ठिकाणी ठेवू शकतो. या ठिकाणी ब्राउज करा. बघा मला माझा स्वतःचा फोल्डर तयार करायचा आहे. मी या ठिकाणी डेस्कटॉपला येऊन माझा स्वतःचा एक फोल्डर या ठिकाणी तयार करेल. IT करिअर एंटर करेल आणि त्या ठिकाणी त्यामध्ये मला माझा इनव्हॉइस त्या ठिकाणी ठेवायचं आहे. मी या ठिकाणी IT करिअर इनव्हॉइस या ठिकाणी ठीक आहे. मी या ठिकाणी इनव्हॉइस ठेवीन. सेव्ह म्हणा. बघा या ठिकाणी माझा इनव्हॉइस मी त्यामध्ये सेव्ह करेल. प्रिंट काढायची मी या ठिकाणी प्रिंट काढू शकतो. बघा पूर्ण मला त्या ठिकाणी इनव्हॉइसची प्रिंट या ठिकाणी भेटते. आता बघा प्रिंट द्यायची असेल तर डायरेक्ट मी इथून प्रिंट देऊ शकतो. मला त्या ठिकाणी किती कॉपीज पाहिजे, मी म्हटलं 100 कॉपीज मला पाहिजे, मी डायरेक्टली इथून देऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या पेजच्या किती प्रिंट मारायच्या हे मी इथून ठरवू शकतो. ठीक आहे. मला 15 कॉपीज पाहिजे, मला त्या ठिकाणी 3 कॉपीज पाहिजे, मला पाहिजे तेवढे कॉपीज मी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर इथे बघा प्रिंटर. आता प्रिंटर जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. जसे की त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कलर प्रिंटर असतो, त्या ठिकाणी लेझर जेट असतो, मोठा असतो, छोटा असतो, ब्लॅक अँड व्हाईट असतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर असतात. पण कोणत्या प्रिंटरला प्रिंट द्यायची हे तुम्ही इथून ठरवता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटर सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तो रेडी असणं गरजेचं आहे.
बघा भरपूर वेळा त्या ठिकाणी मुलं काय करतात की नवीन प्रिंटर आणला त्या ठिकाणी पिन लावतात आणि त्या ठिकाणी त्यांना वाटतं की लगेच प्रिंट यायला पाहिजे. असं नसतं मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रिंट द्यायची असेल तर तुम्हाला तो प्रिंटर इथं रेडी पण असणं गरजेचं आहे. तो प्रिंटर तुमचा रेडी असेल तरच त्या ठिकाणी त्याची प्रिंट येईल. आता तुम्ही म्हणाल सर रेडी कसं करायचं, म्हणजे हे पण त्या ठिकाणी खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे की इथं रेडी कसं येतं त्या ठिकाणी येतं हे त्या ठिकाणी समजून घ्या. त्या ठिकाणी बघा तुम्हाला त्या प्रिंटरचा एक ड्राईव्ह असतो, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रिंटर खरेदी करता तेव्हा त्या ठिकाणी त्याचा जो काही ड्राईव्ह आहे तो ड्राईव्ह तुम्हाला त्या ठिकाणी पहिला तुमच्या PC मध्ये इन्स्टॉल करावा लागतो. तो जर ड्राईव्ह तुम्ही इन्स्टॉल केला तरच त्या ठिकाणी तुमचा प्रिंटरला त्या ठिकाणी रेडी म्हणून त्या ठिकाणी येतं, म्हणजे तो ड्राईव्ह त्या ठिकाणी इन्स्टॉल करणं गरजेचं असतं. इथे बघा शेअर तुम्ही करू शकता, मेलवरती तुम्हाला शेअर करायचे, PDF सेंड करायची तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यासाठी लायसन व्हर्जन असणं गरजेचं असतं, ध्यानात ठेवा. एक्सपोर्ट करायचे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. बघा आता हे माझं बिल आहे, एक्झाम्पल बघा हे माझं बिल आहे. हे बिल मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की पुढच्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मला जर पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी मला ते एक्सेलमध्ये पाठवता येणार नाही आहे. ते मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की PDF करून पाठवायचं. मी या ठिकाणी डायरेक्टली PDF करू शकतो. IT करिअरमध्ये त्या ठिकाणी बघा इनवॉइसला मी पब्लिश करेल आणि तुम्ही पाहू शकता हे डायरेक्ट माझं जे काही इनवॉइस आहे हे डायरेक्ट माझं PDF मध्ये तयार झालं आहे. म्हणजे डायरेक्टली एक्सेलमधून ते इनवॉइस तुम्ही डायरेक्टली PDF मध्ये त्या ठिकाणी पाठवू शकता आणि त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकता. बघा मी जर या ठिकाणी एखादं वर्किंग केलं, IT करिअर हा फोल्डर माझा तयार झाला आहे. मी त्या ठिकाणी IT करिअर इनवॉइस ओपन करेल. माझं इनवॉइस या ठिकाणी ओपन झालं आहे. मी डायरेक्टली इथून एक्सपोर्ट करून त्या ठिकाणी पुढच्या व्यक्तीला माझा इनवॉइस त्या ठिकाणी देऊ शकतो. आता मला क्लोज करायचं असेल तर मी इथूनही क्लोज करू शकतो, म्हणजे इथून तुम्ही तुमचं जे काही एक्सेल शीट ओपन आहे ते क्लोज करू शकता. पण तुम्ही इथूनही क्लोज करू शकता, तुम्हाला क्लोज करायचं असेल तर करता येतं. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता तुम्ही बघा आपण या ठिकाणी कोणकोणते टॉपिक पाहिले, त्याच्यामध्ये न्यू कसं त्या ठिकाणी घ्यायचं, ओपन कसं करायचं, इन्फो असेल, सेव्ह असेल, सेव्ह ॲज असेल, प्रिंट असेल, एक्सपोर्ट असेल आणि क्लोज असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी आज समजून घेतल्यात. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की होममध्ये. आता होममध्ये आज आपण त्या ठिकाणी अलाइनमेंटपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या कन्सेप्ट पाहणार आहे. सगळ्यात पहिला क्लिपबोर्ड आहे. आता क्लिपबोर्डमध्ये वर्किंग करत असताना आपल्याला 4 गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. पहिला म्हणजे कट, दुसरा म्हणजे कॉपी आणि तिसरा म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मॅट प्रिंटर आणि चौथा म्हणजे त्या ठिकाणी पेस्ट. ठीक आहे, आता या चारही यांचं वर्किंग आपण त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी समजून घेऊ. आता पहिली कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायची आहे की त्या ठिकाणी त्याच्यासाठी शॉर्टकट कीज दिलेली आहे बघा इथे. म्हणजे त्या ठिकाणी कट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला Ctrl+X ही शॉर्टकट की भेटते, कॉपी असेल तर Ctrl+C ही शॉर्टकट की भेटते आणि पेस्ट असेल तर Ctrl+V ही शॉर्टकट की या ठिकाणी भेटते. बघा मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. मला समजा या ठिकाणी मी ह्या सेलमध्ये, आता बघा मी याला सेल म्हणणार आहे, F3, म्हणजे इथं तुम्ही त्याचं नाव पण पाहू शकता. F3 या सेलमध्ये मी काय केलं की त्या ठिकाणी IT करिअर हे नाव टाईप केलं. ठीक आहे, म्हणजे F3 या सेलमध्ये मी IT करिअर नाव टाईप केलं. आता मला तेच नाव F17 म्हणजे F17 मध्ये त्या ठिकाणी मला ते नाव पाहिजे, तर त्या ठिकाणी मी काय करेल की कट करेल. म्हणजे मला तिथे नको आहे, मला त्या ठिकाणी F17 मध्ये पाहिजे, मी ते F17 मध्ये येईन आणि पेस्ट करेल. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मला पाहिजे त्या ठिकाणी येऊन मला पेस्ट म्हणायचं आहे, ध्यानात ठेवा. त्या ठिकाणी समजा मला हे इथे नको आहे, म्हणजे F17 मध्ये मला नकोच आहे, तर मी कट करेल. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे मला तुम्ही पाहू शकता इथे पेस्ट हा ऑप्शन ओपन होतो. या ठिकाणी C3 मध्ये जर मला पाहिजे असेल तर मी पेस्टवरती टिक करणार आहे. म्हणजे माझं वर्किंग त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता F17 मधून गेलं आणि C3 मध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कट आणि पेस्टमध्ये काय होतं की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पहिलं ते वर्किंग होतं तिथून पूर्णपणे जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते वर्किंग तुमचं येत असतं. ठीक आहे, म्हणजे पहिलं जे वर्किंग होतं त्या ठिकाणी वर्किंग जाईल आणि त्या ठिकाणी जिथे वर्किंग पाहिजे त्या ठिकाणी तुमचं येईल. त्यानंतर दुसरा टॉपिक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे कॉपी. आता कॉपी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी C3 मध्ये त्या ठिकाणी जो वर्ड आहे मला त्या ठिकाणी तो F17 मध्ये आहे असं त्या ठिकाणी वर्ड पाहिजे. मी त्या ठिकाणी कॉपी आणि पेस्ट करेल. बघा कट आणि कॉपीमध्ये हाच फरक आहे. तुम्ही जर पाहिलं तर मी कट करत असताना काय केलं की तिथला जो माझा वर्ड होता पूर्णपणे गेला होता, म्हणजे त्या ठिकाणी तिथला वर्ड जाईल आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी येईल. ठीक आहे, पण कॉपी केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर माझा आता वर्ड मला इथेही दिसतोय आणि इथेही दिसतोय, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा हाच माझा जो वर्ड आहे, म्हणजे IT करिअर हे माझं नाव आहे, हे मला त्या ठिकाणी K3 मध्ये पाहिजे. मी त्या ठिकाणी कॉपी करेल
आणि आणखीन एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा, तुम्ही कट केल्यानंतर तुम्हाला पेस्ट करावं लागतं, तसंच तुम्हाला कॉपी केल्यानंतरही पुन्हा पेस्टच करावं लागतं, हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कॉपी केल्यानंतरही तुम्हाला पेस्टच करायचं आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवा. त्या ठिकाणी दोन्ही वेळेस त्या ठिकाणी पेस्टच केलं जातं. ठीक आहे, आता हे तुम्हाला दोन कन्सेप्ट समजले असतील. आता आपण फॉर्मॅट प्रिंटरची कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेऊ. आता फॉर्मॅट प्रिंटरची काय कन्सेप्ट आहे, तर बघा, मी समजा इथे नाव लिहिलं IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, आता थोडंसं त्याला मी साईज इन्क्रीज करतो त्याची, त्याला फॉन्ट अप्लाय करतो मी. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी एखादा चांगला फॉन्ट आपण त्या ठिकाणी अप्लाय करूया, कॅम्ब्रिया. त्याला त्या ठिकाणी कलर त्या ठिकाणी देऊ, त्याला बोल्ड करू, अंडरलाईनही आपण देऊ, थोडी साईज आपण या ठिकाणी वाढू. आणि बघा, त्याच ठिकाणी आता मी हे नाव टाकणार आहे कृष्णा. ठीक आहे, आता बघा, आता आपण फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग करणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर IT करिअर नाव चांगलं दिसतंय का कृष्णा नाव चांगलं दिसतंय, सांगा बरं मला. म्हणजे तुमच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कोणतं नाव या ठिकाणी चांगलं आहे, तर आता माझ्या दृष्टीने जर मी पाहिलं तर मला IT करिअर हे नाव चांगलं दिसते. ठीक आहे, म्हणजे कृष्णा नाव हे त्या ठिकाणी म्हणजे साधं असल्यामुळे त्या ठिकाणी ते थोडं साधं दिसतंय, पण हे थोडं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसते. ठीक आहे, आता मला बघा त्या ठिकाणी काय करायचं आहे की मला हे नाव कॉपी करायचं नाही आहे, म्हणजे मला हे नाव नको आहे, IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव मला या ठिकाणी नको आहे, परंतु त्या नावाला जो फॉर्मॅट ॲप्लिकेबल झाला आहे तोच फॉर्मॅट मला कृष्णा या नावाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्या नावाचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मला त्या ठिकाणी कृष्णा नावाला घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही बघा, फॉर्मॅट प्रिंटरचा मी उपयोग करेल आणि त्या ठिकाणी फक्त कृष्णा नावावरती टिक करेल. तुम्ही पाहू शकता, मी IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूटला जो फॉर्मॅट होता तोच ॲटोमॅटिक कृष्णा नावाला या ठिकाणी अप्लाय झाला आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग करून मी या ठिकाणी एखादा फॉर्मॅट दुसऱ्या शब्दाला त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे, आता थोडं पटापट आपण त्या ठिकाणी घेणार आहे, कारण त्या ठिकाणी ही कन्सेप्ट सोपी आहे, अवघड असं काही नाही आहे. मला फॉन्ट चेंज करायचं असेल मी त्या ठिकाणी फॉन्ट चेंज करू शकतो, मला जो फॉन्ट पाहिजे तो फॉन्ट या ठिकाणी मी घेऊ शकतो. त्यानंतर साईज इन्क्रीज करायची आहे, मी साईज त्या ठिकाणी इन्क्रीज करेल, म्हणजे मला जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज या ठिकाणी मी घेऊ शकतो, त्यावरती वर्किंग करू शकतो. इथे बघा त्या ठिकाणी इन्क्रीज फॉन्ट साईज, म्हणजे मला फॉन्टची साईज इन्क्रीज करायची आहे, मी फॉन्टची साईज इन्क्रीज करेल. आता बघा, इथे एक आणखीन कन्सेप्ट त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे. आता तुम्हाला जर त्या ठिकाणी IT करिअरमध्ये त्या ठिकाणी चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला त्या सेलवरती येणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन समजा इकडे असेल आणि तुम्ही इथे जर फॉन्ट साईज वाढवत असेल तर IT करिअरमध्ये वाढणार नाही, जिथे सिलेक्शन आहे तिथे त्या ठिकाणी ते इन्क्रीज होईल. म्हणजेच तुम्हाला जर ज्या ठिकाणी वर्किंग करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन असणं गरजेचं आहे. इथे बघा, इन्क्रीज फॉन्ट साईज इन्क्रीज करायची आहे, डिक्रीज फॉन्ट साईज तुम्हाला डिक्रीज करायची आहे, तुम्ही त्या ठिकाणी डिक्रीज करू शकता. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एखादा फॉन्ट चेंज करायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी साईज इन्क्रीज करायची तुम्ही त्या ठिकाणी साईज इन्क्रीज करू शकता. बघा, इथे मला त्या ठिकाणी हा फॉन्ट मी या ठिकाणी घेईल, त्याचं मला त्या ठिकाणी बोल्ड करायचे, बोल्ड करू शकतो. बोल्ड म्हणजे काय असतं की थोडा थिंकनेसपणा वाढतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा थिंकनेसपणा तुम्ही वाढवू शकता, जाडी थोडी वाढवू शकता. इटालिक आहे, तुम्ही बघा जेव्हा मी ओपन करतोय त्यावेळेस थोडं लक्ष द्या, जेव्हा मी बोल्डवरती टिक केली त्यावेळेस Ctrl+B हा ऑप्शन मला त्या ठिकाणी दिसला. बघा, म्हणजे प्रत्येकाची शॉर्टकट कीज पण तुम्हाला त्या ठिकाणी तिथं भेटते. नंतर त्या ठिकाणी शॉर्टकट की पाठ करत बसू नका. त्या ठिकाणी बघा, प्रत्येकाची शॉर्टकट की तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती दिलेली असते, ती शॉर्टकट की त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे त्याच्यावरती दिलेली आहे. इटालिक तुम्ही जर केलं तर त्या ठिकाणी एक साईडला थोडं झुकेल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इटालिक थोडं एक साईडला त्या ठिकाणी तुम्हाला झुकलेलं त्या ठिकाणी पाहायला भेटेल. अंडरलाईन द्यायची आहे तर अंडरलाईन देऊ शकता, डबल अंडरलाईन द्यायची आहे, डबल अंडरलाईन त्या ठिकाणी तुम्ही त्या नावाला देऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन आणि डबल अंडरलाईन त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्हाला बॉर्डर द्यायची आहे, बॉर्डर देऊ शकता. बॉर्डरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बॉटमला बॉर्डर द्यायची आहे, तुम्ही फक्त जे सिलेक्ट केलं आहे त्याला बॉटमलाच बॉर्डर द्यायची आहे, जे सिलेक्शन केलं आहे त्याला टॉपलाच द्यायची आहे, जे सिलेक्शन केले त्याला लेफ्ट साईडला द्यायची किंवा राईट साईडलाच द्यायची, तुम्ही राईट साईडला देऊ शकता. तुम्हाला ऑल बॉर्डर पाहिजे, जेवढ्या याला सिलेक्शन केले तेवढा ऑल याला बॉर्डर त्या ठिकाणी येईल.
तुम्हाला नो बॉर्डर म्हणजे बॉर्डर सगळ्या काढून टाकायच्यात, तुम्ही या ठिकाणी नो बॉर्डरचं ऑप्शन त्या ठिकाणी वापरू शकता, जे की तुमचं पूर्णपणे बॉर्डर त्या ठिकाणी निघून जाईल. ठीक आहे. थिंक आउटसाईड बॉर्डर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आउटसाईडची बॉर्डर फक्त थिंक करायची आहे, तुम्ही थिंक करू शकता. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी फक्त आउटसाईड बॉर्डर म्हटले तर बॉर्डर येईल, पण थिंक म्हटलं तर त्या ठिकाणी बोल्ड होऊन त्या ठिकाणी तुमची बॉर्डर या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर बॉटम डबल बॉर्डर म्हणजे बॉटमला डबल बॉर्डर त्या ठिकाणी पाहिजे, तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. टॉप थिंक बॉटम टॉप डबल बॉटम त्या ठिकाणी टॉपला डबल बॉटम घेऊ शकता. आता ड्रॉ बॉर्डर करू शकता तुम्ही, तुमच्या हाताने पण त्या ठिकाणी बॉर्डर ड्रॉ करू शकता. बघा इथे मी त्या ठिकाणी माझ्या हाताने मी त्या ठिकाणी बॉर्डर ड्रॉ करतोय. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही जर पाहिलं तर ड्रॉ बॉर्डर ग्रीड. आता ड्रॉ बॉर्डर आणि ड्रॉ बॉर्डर ग्रीडमध्ये फरक काय ते आपण समजून घेऊ. इथं मी ड्रॉ बॉर्डर केली तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला जर थोडंसं समजलं असेल तर त्या ठिकाणी फक्त आउटसाईड बॉर्डर त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे जी बॉर्डर दिसते ती फक्त आउटसाईड दिसते. पण मी ड्रॉ बॉर्डर ग्रीड जर केलं तर त्या ठिकाणी पूर्ण याला बॉर्डर माझ्या वर्किंगला त्या ठिकाणी आलेलं मला पाहायला भेटेल. त्यानंतर इरेज बॉर्डर करायची आहे, जशी त्या ठिकाणी नो बॉर्डर आपण म्हणणार आहे तसंच त्या ठिकाणी इरेज पण करू शकतो, म्हणजे जिथं ड्रॉ असतात तिथं इरेज पण आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी लाईनचा कलर चेंज करायचे करू शकतो, म्हणजे इथं मी एखादी रेड मला कलर त्या ठिकाणी द्यायची, मी रेड पण देऊ शकतो. स्टाईलमध्ये द्यायची, वेगवेगळ्या स्टाईलमध्येही तुम्ही त्या ठिकाणी ती बॉर्डर देऊ शकता. तुम्हाला ज्या स्टाईलमध्ये पाहिजे त्या स्टाईलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ती बॉर्डर देऊ शकता आणि त्या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जशा प्रकारे ती बॉर्डर पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यावरती वर्किंग करू शकता. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की हायलाईट सेल म्हणजे फिल कलर. आता त्या ठिकाणी बघा मी समजा इथे काही वर्ड टाईप केले 30, 40, 50, 60, 70, 80, 90 ते 100 बरोबर आहे, आणि यांची सम या ठिकाणी मी घेतली. आता बघा मला या ठिकाणी काय करायचं आहे माहिती आहे का, की त्या ठिकाणी वर्किंग करत असताना मला जे काही टोटल अमाऊंट आहे ती हायलाईट झाली पाहिजे. म्हणजे बघा इथे माझं लक्ष जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी एका स्पेसिफिक एका संख्येकडे येतं आहे का, नाही आहेत. म्हणजे मला काय करायचं आहे की हायलाईट करायचं आहे की सगळ्यात पहिलं लक्ष तुमचं त्या ठिकाणी तुमच्या अमाऊंटकडे गेलं पाहिजे. इथे बघा आता मी त्या ठिकाणी ती फिल कलर त्या ठिकाणी देईन, म्हणजे त्या सेलला एक कलर मी त्या ठिकाणी दिला. आता तुम्ही पाहू शकता की सगळ्यात पहिलं लक्ष तुमचं कुठं जातंय, त्या ठिकाणी तुमच्या रेड असणाऱ्या सेलवरती जाते. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी सेल हायलाईट करून ठेवायची असेल तर फिल कलरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ती सेल हायलाईट करून ठेवू शकता. त्यानंतर त्याचा कलर चेंज करायचा आहे, तुम्ही कलर चेंज करू शकता. बघा ते रेडमध्ये त्या ठिकाणी पहिलं ब्लॅक होतं, त्या ठिकाणी रेडमध्ये ब्लॅकच कलर होता, मी त्या ठिकाणी त्या नावाचा कलरही चेंज करू शकतो. त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तुम्ही जर पाहिलं तर रेड कलर त्या ठिकाणी तुम्हाला आलेला पाहायला भेटेल. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट काय की अलाइनमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा आपण फॉन्टमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिल्यात, आपण क्लिपबोर्डही पाहिलं आहे. आता आपण त्या ठिकाणी अलाइनमेंट या ठिकाणी थोडंसं समजून घेणार आहे. अलाइनमेंट वर्किंग करत असताना बघा मी समजा त्या ठिकाणी एखादी सेलची साईज थोडी इन्क्रीज केली आणि त्या ठिकाणी नाव लिहिलं IT करिअर. ठीक आहे. आता बघा IT करिअर त्या ठिकाणी नाव तुम्ही जर पाहिलं तर हे कुठं आहे, तर हे नाव त्या ठिकाणी डाऊनला आलेलं तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते नाव तुमच्या लेफ्ट साईडला डाऊनला आहे, म्हणजे त्या ठिकाणी लेफ्ट साईडला त्या ठिकाणी डाऊनला तुमचं नाव आहे. तुम्हाला ते आपला घ्यायचं तुम्ही आपला घेऊ शकता, म्हणजे डायरेक्ट वरती त्या ठिकाणी घेऊ शकता, टॉपला त्या ठिकाणी अलाईन घेऊ शकता. तुम्हाला ते मिडलला घ्यायचं आहे, तुम्ही मिडलला त्या ठिकाणी अलाईन दाखवू शकता. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मिडलला अलाईन दाखवता येईल आणि तुम्हाला डाऊनला दाखवायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते अलाईन जे आहे ते बॉटमला त्या ठिकाणी दाखवू शकता. आता बघा मला हे अलाईन जे आहे ते मला मिडलमध्ये पाहिजे, मग मी या ठिकाणी जे काही सेंटरमध्ये घ्यायचं आहे सेंटरमध्ये घेऊ शकता. सेंटरमध्ये त्या ठिकाणी मिडलला त्या ठिकाणी घेता येईल. म्हणजे अलाईन तुम्हाला लेफ्टला घ्यायचं आहे लेफ्टला घेऊ शकता, राईटला घ्यायचं आहे राईटला घेऊ शकता. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे त्या ठिकाणी तुम्ही ते अलाईन दाखवू शकता घेऊ शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला ते अलाईन घेता येतं आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वर्किंग करता येतं. अलाईन म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सेल आहे हे कुठे पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा ओरिएंटेशन आहे. आता ओरिएंटेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुमच्या नावाला अँगल द्यायचं असेल तर तुम्ही अँगल देऊ शकता. इथे बघा क्लॉकवाईज अँगल द्यायचा आहे, क्लॉकवाईज देऊ शकता. अँगल क्लॉकवाईज या ठिकाणी भेटेल म्हणजे क्लॉकवाईज भेटेल. काउंटर क्लॉकवाईज. व्हर्टिकलमध्ये नाव लिहायचं आहे तुम्ही व्हर्टिकलमध्ये लिहू शकता. रोटेटमध्ये लिहायचं आहे रोटेटमध्ये लिहू शकता. रोटेट टेक्स्ट डाऊनमध्ये घ्यायचं आहे. आता बघा फॉर्मॅट सेल अलाईन आहे. इथे तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की तुमचं नाव तुम्ही त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंटरमध्ये घ्या, तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. मी या ठिकाणी बघा माझा जो त्या ठिकाणी अलाईन आहे त्या ठिकाणी मी 0 केलं आहे.
या ठिकाणी बघा हॉरिझॉन्टल आणि त्या ठिकाणी व्हर्टिकलमध्ये सेंटरमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही टॉपला घेऊ शकता किंवा बॉटमला घेऊ शकता. आणि त्याचं त्या ठिकाणी ओरिएंटेशन आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो काही तुमचा अँगल आहे हा किती डिग्री तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता. इथं मी तुम्हाला म्हटलं की 10 डिग्री तुम्ही घ्या, तुम्ही 10 डिग्री त्या ठिकाणी दाखवू शकता. मी तुम्हाला म्हटलं तुमचा टेक्स्टचा जो काही अँगल आहे हा त्या ठिकाणी 50 डिग्री त्या ठिकाणी घ्या, तुम्ही 50 डिग्री या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला त्या ठिकाणी जेवढा पाहिजे तेवढा अँगल त्या ठिकाणी घेता येतो. मी जर तुम्हाला म्हटलं की 20 डिग्री त्या ठिकाणी अँगल घ्या, तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा पुढची कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे काय की अलाइन तुम्ही त्या ठिकाणी लेफ्टला घेतलं, त्यानंतर लेफ्टला घेतलं, मिडलला सेंटरला घेतलं आणि त्या ठिकाणी राईटला घेतलं. आता तेच जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात इन्क्रीज करायचं असेल तर तुम्ही इंडेंटचा उपयोग करता. इंडेंटचा कशाचा? इंडेंटचा. बघा मी इंडेंट थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी इन्क्रीज करेल, म्हणजे थोड्याफार प्रमाणात जर मला पुढे थोडे त्या ठिकाणी इन्क्रीज करायचं असेल त्या ठिकाणी मी अलाइनमेंट थोड्याफार प्रमाणात डिक्रीज करू शकतो. ठीक आहे, याला म्हणतात अलाइन इंडेंट इन्क्रीज आणि इंडेंट डिक्रीज. तुम्ही त्या ठिकाणी इंडेंट इन्क्रीज आणि डिक्रीज या ठिकाणी करू शकता. त्या ठिकाणी इंडेंट तुम्हाला त्या ठिकाणी इंडेंट डिक्रीज आणि इन्क्रीज या ठिकाणी करता येतं. ठीक आहे, आणि आजच्या लेक्चरचे सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट म्हणजे रॅप टेक्स्ट आणि मर्ज अँड सेंटर. ठीक आहे, मर्ज सेल त्या ठिकाणी आपल्याला करता आली पाहिजे. बघा मगाशी त्या ठिकाणी मी एक नाव लिहिलं होतं ते म्हणजे IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर पाहिलं हे नाव जर तुम्ही जर पाहिलं ना तर त्या ठिकाणी हे नाव 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 सेलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की एक सेल जे काम करते ते सगळे सेल काम करतात. आता मला सांगा टोटल नंबर ऑफ सेल किती होत्या मगाशी, म्हणजे मगाशी आपण त्या ठिकाणी शिकलो त्यावेळेस त्या ठिकाणी मी तुम्हाला सेल सांगितल्या होत्या की टोटल नंबर ऑफ सेल किती आहे त्या ठिकाणी. तर बघा पुन्हा एकदा त्या ठिकाणी ध्यानात आणून देतो. 17,17,98,69,169,184 सेल आहे. ठीक आहे, म्हणजे एक सेल जे काम करेल ते सगळे सेल काम करेल. ठीक आहे, म्हणजे सगळ्या सेलमध्ये तुम्हाला तेच काम भेटेल. म्हणजे मी जरा ह्या F5 या सेलमध्ये जर IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलं तर मी G5 या सेलमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो. बघा माझं वर्किंग त्या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी माझं जे IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट जे नाव आहे पुढचं ते त्या ठिकाणी पूर्णपणे जातं आहे. कम्प्युटर इन्स्टिट्यूट नाव त्या ठिकाणी इरेज झालं. तर त्यासाठी बघा आता मला काय करायचं आहे की माझं जे काही वर्किंग आहे हे एकाच सेलमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे कितीही वर्किंग असू द्या तुम्हाला एकाच सेलमध्ये बसवायचं जर असेल तर तुम्ही रॅप टेक्स्टचा उपयोग करता. इथे पाहू शकता कितीही मोठं वर्किंग असू द्या एकाच सेलमध्ये बसवायचं, मी रॅप टेक्स्टचा उपयोग करेन. माझं वर्किंग पूर्णपणे तुम्ही जर पाहिलं तर एकाच सेलमध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कितीही मोठं वर्किंग असू द्या एकाच सेलमध्ये जर बसवायचं असेल तर तुम्ही रॅप टेक्स्टचा उपयोग या ठिकाणी करता. आणि त्या ठिकाणी बघा आता दुसरी कन्सेप्ट ती म्हणजे मर्ज अँड सेंटर. ठीक आहे, मला काय करायचं आहे की ह्या 4 सेलची एकच सेल तयार करायची. म्हणजे ह्या 4 सेलची मी एक सेल कशी तयार करणार बघा इथं तुम्ही पाहू शकता. हे 1, 2, 3 आणि 4 यांची मला एकच सेल तयार करायची आहे. मी या ठिकाणी मर्ज अँड सेंटर म्हणू शकतो. आता मर्ज आणि सेंटर केल्यानंतर काय होईल की तुमचं जे काही वर्किंग आहे हे मर्ज होईल आणि ते सेंटरमध्ये ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येईल. त्यानंतर मर्ज आणि ॲक्रॉस जर तुम्ही म्हटलं तर मला एकाच वेळेस त्या ठिकाणी अनेक सेल त्या ठिकाणी एका लाईनमध्ये त्या ठिकाणी मर्ज करायच्यात. मी त्या ठिकाणी मर्ज आणि ॲक्रॉस करेल. तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी एकाच वेळेस अनेक सेल मी त्या ठिकाणी मर्ज करू शकतो. आणि मर्ज सेल जर म्हटलं तर मला अनेक सेलची एकच सेल तयार करायची. म्हणजे इथे जर पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेल त्या ठिकाणी तयार आलं हॉरिझॉन्टलमध्ये आल्यात, पण एकच सेल मला या ठिकाणी जर घ्यायची असेल तर मी घेऊ शकतो. आणि चौथी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे अनमर्ज. म्हणजे मी जे मर्ज केलं आहे हे मला काढून टाकायचं असेल तर मी या ठिकाणी अनमर्जचा उपयोग या ठिकाणी करतो. या ठिकाणी अनमर्जचा उपयोग केल्यानंतर त्या ठिकाणी मी पुन्हा त्या ठिकाणी माझं सेल आहे असं त्या ठिकाणी जागेवरती येईल. धन्यवाद. आज आपण त्या ठिकाणी अलाइनमेंट, फॉन्ट, त्यानंतर क्लिपबोर्ड, फाईल आणि हा डिस्प्ले आपण आज त्या ठिकाणी समजून घेतला. ठीक आहे, धन्यवाद.